ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। भारत पाकिस्तान सामन्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा। अभिषेक शर्माने पाकला धुतलं, तू बॉल टाक रे। पहिल्याच बॉलवरती 6 मारल्यानंतर अभिषेक शर्माने पाकच्या शाहीन आफ्रिदीला सुनावलं। शुभमन गिल अभिषेक शर्माची पाकच्या हॅरिस रऊफ सोबत खडाजंगी। आशिया चषकात भारतीय संघाची पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात। भारतानं 6 विकेट्स राखून पाकिस्तानचा उडवला धुव्वा। अभिषेक शर्माची 74 धावांची दमदार खेळी तर शुभमन गिल तिलक वर्माची उत्तम साथ। आशिया चषकात भारतानं पुन्हा एकदा पाकच्या नांग्या ठेचल्या। भारताच्या पाकिस्तानवरील विजयानंतर नागपूरमध्ये क्रिकेट चाहत्यांचा जल्लोष। भारत आणि पाकिस्तान रायव्हलरीवर प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे। स्कोर लाईन 10-1 किंवा 13-0 अशी असेल तर रायव्हलरीचं उरतच नाही। पत्रकार परिषदेत बोलताना सूर्यकुमार यादवचं मोठं वक्तव्य। भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये पाकचा फलंदाज साहिबजादा फरहानची वादग्रस्त ॲक्शन। अर्धशतक पूर्ण केल्यानंतर साहिबजादाची बंदूकची ॲक्शन। पाकव्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच पाकिस्तानी खेळाडू कृतीतून दाखवत होता। बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब। राऊतांची ट्विट करत टीका। अमित शाह जय शाह यांनी देशाची माफी मागून राजीनामा द्यावा तर हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांची मागणी। खेळा अजून या सापांबरोबर असं म्हणत आनंद दवे यांचा केंद्र सरकारवर निशाणा। आजपासून देशात जीएसटी बचत महोत्सव। जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त। गरीब मध्यमवर्गीय तरुणाई शेतकरी महिला व्यापारी वर्गाला मोठा फायदा होणार। जीएसटीमधील नव्या सुधारणांवरून पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा। जीएसटी सुधारणा कर कपातीमुळे मध्यमवर्गीयांची 2.5 लाख कोटींची बचत होणार। गुंतवणुकीसाठी अधिक आकर्षक वातावरण। पंतप्रधान मोदींची घोषणा। देशातल्या प्रत्येक घराला दुकानदार स्वदेशीचं रूप द्या तर लघु सूक्ष्म कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा। विकसित भारतासाठी पंतप्रधान मोदींचं हे आवाहन। जीएसटी रिफॉर्म हे पंतप्रधान मोदींचं क्रांतिकारी पाऊल। देशांतर्गत मागणी वाढणार तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। मुख्यमंत्री फडणवीसांची ही प्रतिक्रिया। जीएसटी बद्दलची प्रधानमंत्री मोदींची घोषणा। हा मास्टर स्ट्रोक तर सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार। उपमुख्यमंत्री शिंदेंची ही प्रतिक्रिया। महागाईवरती नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारला अपयश झाकण्याचा सरकारचा प्रयत्न। जीएसटी दर कमी केल्यानंतर अमोल कोल्हे यांचा केंद्रावर निशाणा। ठाण्यातील मेट्रो 4चे आज ट्रायल रन। मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत ट्रायल रन होणार। ट्रायल रन नंतर मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत। शरद पवार यांची राष्ट्रवादी आज सांगलीमध्ये शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत। पडळकरांच्या जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्याचा निषेध करणार। प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात निघणार मोर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 कोटींपर्यंत खर्च होतो। काही ठिकाणी जेवणावळीसाठी 100 बोकड कापावे लागतात। आमदार संजय गायकवाड यांचं हे विधान। निवडणुकांच्या खर्चावर जाहीररित्या वक्तव्य करू नये। आमदार प्रवीण दरेकर यांचा संजय गायकवाड यांना सल्ला। गायकवाडांच्या बोलण्याची शैली जनतेला माहिती आहे। दरेकरांचं हे वक्तव्य। संजय गायकवाड यांच्या पोटात होतं ते ओठावर आलं। पालिका निवडणुकीबाबतच्या संजय गायकवाड यांच्या विधानावरून विजय वडेट्टीवार यांची टीका। मुंबई इतकेच ठाणे देखील शिवसेना प्रमुखांना प्रिय होतं मात्र बरंचसं ठाणे शहर आता विकायला काढलंय। ठाणे दौऱ्यानंतर संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। राऊतांच्या टीकेवर बोलण्यास शिंदेंचा नकार। पुण्यातील गुडलक चौकात गेल्या 6 दिवसांपासून संशोधक विद्यार्थ्यांचं आंदोलन। सारथी बार्टी महाज्योतीची फेलोशिप मिळत नसल्यानं आंदोलन। उपोषण करणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली। आमदार रोहित पवार यांच्याकडून आंदोलक विद्यार्थ्यांची भेट। एकीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांना फेलोशिपचे पैसे दिले जात नाही। रोहित पवार यांचा सरकारवरती हा निशाणा। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण प्रकरणी कंत्राटदाराला नोटीस। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने एंट्री फी वसूल करणाऱ्या कंत्राटदाराला पाठवली नोटीस। ठेका रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस। नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांनी घेतली जखमी पत्रकारांची भेट। मारहाण प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार। भुसेंची प्रतिक्रिया। जालन्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावरती 4 ते 5 जणांकडून हल्ल्याचा प्रयत्न। हल्ला करणाऱ्यांकडून 1 मराठा लाख मराठा अशी घोषणा। मला कुणीही थांबवू शकत नाही। सदावर्तेंची प्रतिक्रिया। जालन्याच्या मंठामध्येही गुणरत्न सदावर्ते यांची गाडी अडवण्याचा या दरम्यान प्रयत्न। काही जणांनी सदावर्तेंना काळे झेंडे दाखवत दर्शवला विरोध। हिंगोलीमधील गेळेगाव फाटा या परिसरामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी तर काही जणांकडून 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा।
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची भेट घेतली तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं पाहिजे अशी माझी वैयक्तिक भूमिका. दानवेंची प्रतिक्रिया. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण द्यावं, प्रकाश सोळंके यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. जालन्यामध्ये सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या उपोषणाचाही पत्रात उल्लेख. मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी गोंदियामध्ये ओबीसींचा मोर्चा. या दरम्यान भाजप आमदार परिणय फुके आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार एकाच मंचावर. लक्ष्मण हाके यांना पैशांची ऑफर दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय देतात संबंधित तरुणानं हाकेंची लाच काढली तर मी लाचखोर असल्यास जेलमध्ये टाका. लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया. हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र. हाकेंनी स्वतःहून पैसे मागितलेले नाही. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून लक्ष्मण हाके यांची पाठराखण. भंडाऱ्यामध्ये विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकल ओबीसी महामोर्चा समन्वय समितीची बैठक. सकल ओबीसींच्या अस्तित्वाची लढाई असल्याचं म्हणत विजय वडेट्टीवार आक्रमक. बावनकुळेंनी जीआर रद्द करण्यासाठी पाऊल टाकावं अन्यथा ओबीसींची पिढी उद्ध्वस्त होईल. वडेट्टीवारांचं विधान. तर वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाच्या वतीनं दुकान मांडलेलं आहे तर बावनकुळे यांची टीका. राहुल गांधी आणि काँग्रेसने मराठा समाजाला खूप विरोध सुरू केलेला आहे. काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये वाटोळं करून घ्यायचे. मनोज जरांगे यांची काँग्रेस नेत्यावर टीका. निवडणुकीमध्ये मी जे उमेदवार देईल त्यांना निवडून आणा. पिंपरी चिंचवडबाबत कसा जास्त निधी मिळेल याचा प्रयत्न करेल. अजित पवार यांचं पिंपरी चिंचवडकरांना हे आवाहन. देवीला मी तिचा भक्त वाटत असेल तर ती प्रसन्न होईल. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी देवीला साकडं घालतो. मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडे 4 महिन्यांमध्ये आमदारकी गमावतील. करुणा मुंडे यांचं वक्तव्य. तर मुंडे बंधू भगिनी बीडमध्ये जातीय तेढ निर्माण करताय. करुणा मुंडे यांचा आरोप. 28 सप्टेंबरपासून काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा. तुषार गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात यात्रेचं आयोजन. नागपूरच्या दीक्षाभूमीपासून यात्रेला होणार सुरुवात. काँग्रेसची सत्याग्रह यात्रा नाही तर असत्य यात्रा. राहुल गांधी रोज खोटं बोलतात मग काँग्रेसला सत्याग्रहाचा अधिकार कुठून. नवनाथ बन यांचा काँग्रेसवर निशाणा. मालेगावातील जन्म प्रमाणपत्रातील घोटाळा प्रकरण. अस्तित्वात नसलेल्या आजोबांच्या नावावरती जन्म प्रमाणपत्र काढल्याचं समोर. मालेगावमधील 3977 जन्म प्रमाणपत्र रद्द केल्याची सोमय्यांची माहिती. राम मंदिरासाठी 500 वर्षांचा संघर्ष करावा लागला कारण मोदींसारखा युगपुरुष मिळालेला नाही. मोदींना छत्रपतींच्या विचारांचा वारसा मिळालाय. गोविंदगिरी महाराजांचे वक्तव्य. जालन्यात मनोज जरांगे यांच्या बैठकीत अचानक मधमाशांचा हल्ला. बैठकीसाठी आलेल्या काही जणांना मधमाशांचा चावा तर मराठा कार्यकर्त्यांनी जरांगेंना तात्काळ दुसरीकडे हलवलं. बैठकीच्या ठिकाणी मधमाशा आल्यानं गोंधळ. 27 सप्टेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूरमध्ये ऐतिहासिक पथसंचलन. नागपूरमध्ये आतापर्यंतचे हे सगळ्यात मोठे पथसंचलन असणार. कस्तुरचंद पार्क, हॉकी मैदान आणि यशवंत स्टेडियममधून निघणार पथक. त्रिभाषा सूत्री शाळांमध्ये लागू झाली असती तर शिक्षकांवरही त्याचा परिणाम झाला असता. खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. तिसरी भाषा शिकवण्यावरून अनेक मतभेद झाले असंही विधान. आयआयएम मुंबईचं केंद्र आता पुण्यातही होणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा प्रस्ताव मंजूर. तर पुण्याच्या शैक्षणिक अशा ओळखीला नवा आयाम मिळणार. अमरावतीमध्ये मंत्री माणिकराव कुकाटे यांचं ठाकरेंचे आमदार गजानन लवटे यांच्याकडून स्वागत. विरोधी पक्षातील आमदारांनं मंत्र्यांचं स्वागत केल्यानं विविध चर्चांना उधाण. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांचा संजय शिरसाट यांना फोन. कन्नडमधील कोळी समाजाच्या आंदोलनासंदर्भात चर्चा. कोळी समाजाला व्हॅलिडिटी कशी मिळेल यासाठी फोनवरून चर्चा. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची ठाकरेंचे आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून पाहणी. उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानीची मदत देण्याची मागणी. नंदुरबारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार. काँग्रेसनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण चौधरी यांची घोषणा. कर्नाटकमध्ये आजपासून जातीय जनगणना सुरू होणार. संपूर्ण राज्यातील 2 कोटी घरांमध्ये 7 कोटी लोकसंख्येचं सर्वेक्षण होणार. या सर्वेक्षणाला अंदाजे 420 कोटी रुपये खर्च अपेक्षित. पगार, पेन्शन आणि कर्जावरील व्याज फेडण्यासाठी राज्य सरकारचा सर्वाधिक खर्च. गेल्या 10 वर्षांमध्ये खर्च तब्बल 2.5% वाढून 15,63 कोटी रुपयांवर. मुंबईमध्ये जपानच्या धर्तीवरती बुलेट ट्रेनचं निर्माण. तर मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानची धावणारी बुलेट ट्रेन ऑगस्ट 2027 मध्ये होणार सुरू. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. तर जपानचे शिंकानसेन हायस्पीड ट्रेन तंत्रज्ञान प्रकल्पात वापरले जाणार. मोनोरेल या मार्गावरच्या नव्या गाड्यांच्या चाचण्या सुरू. तांत्रिक बिघाड आणि अत्यल्प प्रवासी संख्येच्या कारणामुळे अनिश्चित काळासाठी मोनोरेल बंद.
फार्मसीचे प्रवेश अद्यापही बंद, अद्यापही वेळापत्रकच जाहीर नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी पालक संभ्रमात. प्रवेश प्रक्रियेस ऑक्टोबर उजाडण्याची शक्यता. पुण्यात यंदा मान्सून हंगामामध्ये ताम्हिणी घाटात सर्वाधिक पावसाची नोंद. सलग दुसऱ्या वर्षी ताम्हिणी घाट देशातील सर्वाधिक पर्जन्यमानाचा प्रदेश ठरला. महाबळेश्वर, कोयना, लोणावळा भागातही विक्रमी पावसाची नोंद. पुण्यात श्वानांच्या लसीकरणावरती विरोध. वारंवार हल्ले होत असताना श्वानांना ताब्यात घेताना काही श्वानप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांकडून विरोध. रेबीज मुक्त मोहिमेमध्ये महापालिकेची दमछाक. पोलिसांची घ्यावी लागते मदत. सप्टेंबरच्या चौथ्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 4 धरणं 100% भरली. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघरमध्ये 100% पाणीसाठा. पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस. राष्ट्रवादीनंतर शिंदेच्या शिवसेनेचा देखील भाजपचा गड असलेल्या नागपूरमध्ये 24 सप्टेंबरला होणार निर्भेद मेळावा. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी निर्धार मेळावा. तर आता पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे मेळाव्याला करणार मार्गदर्शन. नागपूरमध्ये मिशन रेबीज उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद. गेल्या 20 दिवसांमध्ये 10,654 पेक्षा जास्त कुत्र्यांचं लसीकरण. महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू. अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील 3 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित. धामोरी, टाकरखेडा, संभू, वाटोडा आणि शुल्केश्वरमधील कृषी केंद्रांवरती कारवाई. कृषी विभागाच्या तपासणीमध्ये अनियमितता आढळली, त्यामुळे कारवाई. 30 दिवसांसाठी विक्री परवाने निलंबित. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये राऊतवाडीमध्ये एसबीआय बँकेचं एटीएम चोरट्यांनी फोडलं. एटीएम फोडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद. चोरट्यांचा शोध सुरू. शहाद्यामध्ये उद्या आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार. बंजारा आणि धनगर समाजाच्या दबावाला सरकारनं बळी पडू नये यासाठी हा मोर्चा निघणार. खेरीच्या चकाल्यातील साई संकल्प मित्र मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त चकाल्याच्या आई भवानीचं जोरदार आगमन. देवीच्या स्वागतावेळी महिलांच्या लेझिमच्या खेळांनी वेधलं सर्वांचं लक्ष. ढोल ताशाच्या गजरात देवी विराजमान. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून झाली सुरुवात. मुंबईच्या जोगेश्वरीमधील श्यामनगरच्या राजमातेचं उत्साहात स्वागत. स्वागत मिरवणुकीमध्ये महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबेबाई मंदिरामध्ये आता शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. तर मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. पहाटेपासून धार्मिक विधी झाले सुरू. मुंबईमधील महालक्ष्मी मंदिरामध्ये पहिल्याच दिवशी सकाळपासून भाविकांची गर्दी. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईमधील महालक्ष्मी मंदिर या परिसरामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर. नवरात्रीनिमित्त रत्नागिरीमध्ये दुर्गा माता दौडचं आयोजन. रत्नागिरी शहरात नवरात्रोत्सवाची धूम. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा अनोखा उपक्रम. शहरातील 9 देवींचं दर्शन घेतलं जाणार. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात. मंचकी निद्रा संपवून देवी पहाटे सिंहासनावर विराजमान. दुपारी 12 वाजता तुळजाभवानी मंदिरामध्ये होणार घटस्थापना. घाटकोपरमध्ये असल्फाच्या आई भवानीचं मोठ्या जल्लोषात वाजत गाजत आगमन. तर असल्फा शिव अमृत मित्र मंडळाचे यंदाचे 27वे वर्ष. अंधेरीच्या चकाला परिसरामध्ये चकाल्याच्या आई भवानीचं आगमन. देवीच्या आगमनावेळी ढोल ताशा आणि महिलांच्या लेझिमच्या खेळांनी वेधलं सर्वांचं लक्ष. साई संकल्प मित्र मंडळाचे यंदाचे हे 25वे वर्ष. नांदेडच्या माहूरगडावरती रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला झाली सुरुवात. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मंदिर संस्थांकडून भाविकांसाठी उपाययोजना. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज. तर सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार. हवामान विभागाचा हा अंदाज. अहिल्यानगरच्या खडकी गावामध्ये मुसळधार पावसामुळे पिकं पाण्याखाली. खडकी गावातील सरपंच भाऊसाहेब बहिरट यांनी शेतातल्या पाण्यामध्ये बसून केलं आंदोलन. मदत देण्याची सरपंचांसह शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये पावसामुळे 1.5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे पूर्ण. अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला. जिल्हाधिकाऱ्यांची ही माहिती. तिकडे साताऱ्यात मुसळधार पाऊस. पावसाचा सोयाबीन, मका, उडीद, मूग पिकांना मोठा फटका. दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणखटाव तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. नाशिकच्या राजापूरमध्ये रिमझिम पावसामुळे कोथिंबीर पीक खराब. त्यामुळे पिकावरती रोगराईचा प्रादुर्भाव वाढला. प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांनी कोथिंबीरीच्या पिकावर फिरवलं रोटावेटर. सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या भागामध्ये मुसळधार पाऊस. या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी. जनजीवन विस्कळीत.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं आता कपडे धुण्यासाठी गेलेले नागरिक अडकले. प्रवाहात अडकलेल्या 30 ते 40 नागरिकांना पोलिसांनी काढलं बाहेर. सांगोला तालुक्यातील कडलासमध्ये मुसळधार पावसाचं पाणी भटक्या विमुक्तांच्या वस्तीमध्ये घरात शिरलं. दिग्विजय पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्तांना मदत. नाशिक जिल्ह्यामध्ये टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्यानं टोमॅटो फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ. येवल्यातील पिंपळगाव बसवंतमधील शेतकऱ्यांकडून रस्त्यावर टोमॅटो फेकून रोष व्यक्त. नाशिकमधल्या सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवानिमित्त प्रशासनाकडून जोरदार तयारी. यात्रा काळात मंदिर दर्शनासाठी 24 तास राहणार खुलं. सर्व विभागांना चोख नियोजन करण्याच्या सूचना. वाशिम जिल्ह्यामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात. देवीला वस्त्र आणि अलंकार चढवण्याची मूर्तिकारांची लगबग. आजपासून शारदीय नवरात्राला सुरुवात. ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा. इन द गुड हँड्स ऑफ सायन्स.